नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मी तुमचा होस्ट पार्थ आणि तुम्ही बघत आहात ट्रॅव्हलर पार्थ। आज आहे गणेश चतुर्थी, तर सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आपल्या घरी 1.5 दिवसासाठी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे। तर कालच आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालं, तर ह्या व्हिडिओत तुम्ही पुढे बघालच कालचं आगमन। तर इथे गुहागरच्या घरी आम्ही 1.5 दिवसासाठी गणपती आणतो। त्याचबरोबर माझं जुनं घर अंजनवेलला आहे, तुम्हाला माहितीच असेल ते। तर त्या ठिकाणी गौरी गणपती असतात, त्यामुळे मला सर्व कुटुंबाला अंजनवेलला जावं लागतं गौरी गणपतीसाठी। त्यासाठी या ठिकाणी 1.5 दिवसाचा गणपती आणतो आम्ही। तर कोकणातील गणपती बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता आम्ही गणपती घेऊन घरी चाललोय। तर हे माझं घर आहे। या ठिकाणी सर्व गणपतीची तयारी झालेली आहे। पूजेसाठीचं लागणारं सर्व साहित्य आहे इथे। मम्मीनेच आता तयारी करून ठेवली आहे। इथे देवघर आहे आणि देवपूजा पण झालेली आहे। मी कालच दुर्वा घेऊन आलो, तर मम्मी आता 21 दुर्वांच्या 21 जोड्यांचा हार करते। तर गणपती बाप्पाला तुम्हाला माहिती आहे की 21 प्रकाराची पत्री लागते। तर आपल्या इकडे जेवढी उपलब्ध आहे तेवढी मी जमवून आणले। मी आणि मम्मीच गेलेलो काल जमवायला। अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे एरवी गणपती बाप्पाला तुळशी घालत नाहीत, पण आज गणेश चतुर्थी दिवशी तुळस ही आवर्जून घातली जाते। हे आहे आपल्या गणपती बाप्पाचं मखर। तर हे मखर मी आणि मामानी दोघांनी मिळून केलंय। तर ही आहे आपल्या बाप्पाची मूर्ती। कमेंट करून नक्की सांगा मूर्ती कशी आहे ती। मुळात सर्व मूर्त्या छानच असतात, पण तुम्ही कमेंट करून सांगा की आपली मूर्ती कशी आहे ती। विशेष म्हणजे आपली ही मूर्ती शाडूची आहे, त्याला खूप महत्व असतं। तर आपली पूजा अजून झालेली नाहीये, म्हणजे देवाची पूजा झाली आहे पण गणपती बाप्पाची पूजा झालेली नाहीये। भटजी का येतीलच आता, म्हणूनच तुम्ही बघू शकता की समई अजून पेटवलेली नाहीये। तर आपल्या बाप्पाची पूजा झालेली आहे आणि बाहेर बघू शकतो तुम्ही पाऊस पण आलाय। इकडे मम्मी मोदक बनवते। इथे माझी बहीण मोदक करते।
आता हे मोदक वाफलेत. इथे बहीण नैवेद्य भरते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.